महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असून आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळी 5 वाजता प्रचाराच्या तोफा कुठेतरी थंडावणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आवाज गटातून जिल्हा परिषदेसाठी राजाभाऊ ठाकूर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याचबरोबर पंचायत समितीसाठी देखील आपले 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी एक उत्तम नेतृत्व असणारे म्हणजे सुनील थडे आपल्यासोबत आहेत. ते देखील इतके दिवस प्रचारात होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर ते आपल्यासोबत आज बोलणार आहेत. काय सांगाल? जवळजवळ आज प्रचाराला 10 ते 12 दिवस झाले. प्रचारामध्ये तुमची भूमिका ही महत्त्वाची होती. राजाभाऊ असतील किंवा इतर आपले पंचायत समितीचे जे 2 उमेदवार आहेत त्यांच्यासाठी प्रचाराला तुम्ही सकाळपासून दिवस रात्र मेहनत करत होतात. काय असेल? खरं महाविकास आघाडीकडून आपल्या राजाभाऊला उमेदवारी देण्यात आली आणि हा पारंपरिक शेका पक्ष आणि काँग्रेसचा मतदारसंघ आहे आणि पप्पांच्या आशीर्वादाने आम्हाला तेवढे जास्त मेहनत घ्यायला पाहिजे असं काही विशेष वाटत नाही. कारण आमचा उमेदवार राजाभाऊ आहे. खरा राजकारणी कमी ना, समाजसेवक जास्त आहे आणि जे त्यांचे जे गुण आहेत सर्वांना सोबत घेऊन जाणारा, स्वच्छ चारित्र्य असणारा, सर्वांना सोबत घेऊन जातो. पण सर्व ठिकाणी कुठलाही कार्यक्रम असेल तिथे न चुकता हजेरी लावतो. त्याच्यामुळे सर्वांना राजाभाऊ हवा असा वाटतो. त्या अनुषंगाने खरा म्हटलं तर ते उमेदवारी सर्व विचार का आपण तुम्ही लढवा. मी लढवत असताना मी थोडा विचार केला. हे होतकोर आहे आणि समाजसेवा अंगात गुण आहे, स्वच्छ चारित्र्य आहे आणि आम कार्यकर्त्यांचा विचार केला आणि मी सुद्धा विचार केला की ही निवडणूक राजाभाऊंनीच लढवावी. सगळ्या कार्यकर्त्याच्या माझ्या वतीने आम्ही सांगितलं, राजाभाऊ ही निवडणूक तुम्ही लढवली पाहिजे. त्याचं दुसरं कारण असं आहे, राजाभाऊंनी का लढवावी. जेव्हा मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी आम्ही फिरलो तेव्हा ज्यावेळी पप्पा आमदार होते विकास कामं झाली आणि काका ठाकूर जिल्हा परिषद सदस्य होते तेव्हा विकास कामं झाली. पप्पा जिल्हा परिषद सदस्य तेव्हा विकास कामं झाली. त्याच्यानंतर पाहिजे तेवढी विकास कामं झाली नाहीत. जेव्हा पूर्ण मतदारसंघामध्ये फिरलो, एरवी काय आपण जात नाही, पण आता फिरल्यानंतर लोकांच्या प्रचंड नाराजी विरोधकांवर आहे. मूलभूत गोष्ट म्हणजे सर्व ठिकाणी एकच प्रश्न पाण्याचा, आणि पाण्याचा एवढा घन प्रश्न आहे. ते पाणी आणि रस्ते ह्या 2 गोष्टीची लोकांकडे मागणी आहे आणि साहजिकच लोकांना वाटते हे काम करणारी माणसं आहेत. काम करणारी माणसालाच मत लोक बोलून नाही दाखवत, काम करणाऱ्या माणसालाच मत देतात आणि द्यायला पाहिजे. मी फिरलो आणि संपूर्ण मतदारसंघात माझ्याकडे लोकांनी एक अपेक्षेने बघितलं का ज्या मागवाव ग्रामपंचायतीमध्ये गुरुप ग्रामपंचायत आहे, 4700 मतदार आहेत. आम्ही जगजीवन मिशनचा जवळजवळ 80% घरोघरी कनेक्शन दिलेले आहेत आणि पूर्वीची स्वजलधारा सुद्धा चालू आहेत. तर सर्वांना माहिती आहे, आप्पा फिरला आणि राजाभाऊ आला तर नक्की आपल्या हे जे प्रश्न आहेत ते मार्ग लागतील. म्हटलं तर मार्ग कसे लागतील, त्याच्याकडे 2 कारणं आहेत. पहिला म्हणजे राजाभाऊ सिव्हिल इंजिनियर आहे, अनुभव आहे स्वतःला आणि जे MIDCचं पाणी जातं ते आमच्या सोगाव हद्दीतूनच जातो आणि मग तिथे काय काय ज्या योजना राबवायच्या आहेत ह्या राजाभाऊच्या आणि आमच्या डोक्यात आहेत. तर तो पाण्याचा प्रश्न आहे तो नक्की राजाभाऊ जिल्हा परिषद होणार, झाल्यानंतर आम्ही तो सोडवू अशी
सर्वांना आशा आहे. त्याच्यामुळे नक्की आम्हाला भरघोस मताने विजय करतो. जसं तुम्ही म्हटलात की जेव्हा मी घरोघरी प्रचार करायला जात होतो तेव्हा लोकांच्या विविध समस्या आल्या. प्रचारात तुमची भूमिका खरं तर खूप महत्त्वाची होती बघायला गेलं तर. घरोघरी जाऊन लोकांच्या विविध समस्या देखील आल्या आणि तशा समस्या आहेत कारण अलिबाग ही महत्त्वाची भूमी मानली जाते. रस्ते असो, पाणी असो, खड्डे असो, आज देखील ते पूर्वात आले नाहीयेत कुठेतरी. तुमचं महत्त्वाचं विकास विजन काय असेल? महत्वाचं विकास विजन म्हणजे राजाभाऊचं विकास विजन खूप मोठा असतं. कारण ज्यावेळी शासनाकडे सुद्धा पैसे नव्हते आणि बघा 10 एक वर्षापूर्वी अतिशय आपल्या दयनीय अवस्था खड्ड्यांची होती, रस्त्यांची. त्यावेळी राजाभाऊंनी स्वतःच्या पैशातून लाखो रुपये संपवून अलिबाग, कुरुल आणि आमच्या ह्या परिसरात म्हणजे पूर्ण तालुक्यात स्वतःच्या पैशातून ते खड्डे भरून रस्ते लोकांना चांगले केले. हा लोकांना विश्वास आहे. हा काम करणारा राजाभाऊ आहे. जर बघायला गेलं आप्पा तर विरोधकांकडून कुठेतरी टीका किंवा दावे केले जात आहेत की काँग्रेस आता कुठेतरी शिल्लक नाही राहिलेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्या सभेसाठी आता काँग्रेस प्रदेश अध्यक्षांना बोलवत आहेत. आणि जर बघायला गेलं महत्त्वाचं तर मागच्या वेळी देखील जिल्हा परिषदेसाठी राजाभाऊ उभे राहिलेले होते परंतु 600 मतांनी कुठेतरी त्यांचा पराभव झाला, असं टीका किंवा दावा विरोधकांकडून करण्यात येतो. यावर तुमची भूमिका काय? बघा, विरोधकांना फक्त टीका करायची आहे कारण त्यांच्याकडे धनशक्ती आहे आणि आम्हाला लोकांचं काम करायचं आहे आणि काम करणार हे लोकांना नक्की माहिती आहे. म्हणून तर आम्हाला प्रचंड मताने लोक निवडून देतील ही आम्हाला सुद्धा आशा आहे. कारण आम्ही काम करणारी माणसं आहेत. कारण शेवटी सांगायला म्हटलं तर मधुशेठ ठाकूर ते स्वच्छ चारित्र्याचे होते. हजारो लोकांना कामं दिलीत पण केव्हाही 2% घेतलेले नाहीत आणि तोच वारसा मुलं चालवतात आणि आम्ही सुद्धा तोच चालवतो वारसा. तर आम्ही समाजसेवक आहोत. राजकारणी कमी आणि समाजसेवक जास्त आहोत. आता खरं तर हा शेकापचा देखील कुठेतरी बालेकिल्ला मानला जातो. आता काँग्रेस सोबत शेकापची देखील आघाडी आहे. मतांमध्ये कुठेतरी फरक आता तरी जाणवेल का ह्या निवडणुकीत तरी? ऐकून घ्या, इथे कसं आहे माहिती आहे, हा पारंपरिक शेका पक्ष आणि काँग्रेसचा मतदारसंघ आहे आणि इथे नक्कीच बघा थोडीशी समुद्राची वट भरती असते तसे पक्षाचे कुठे वट भरती होत असते. ते कायमस्वरूपी राहत नाही. पण मला आत्मविश्वास आहे काँग्रेसचा जो मतदार आहे तो पारंपरिक आहे, तो कुठे हलत नाही. कारण काँग्रेसवाले कसे असतात, गांधीजींची भूमिका असतं, शांत स्वभावाचं असतं, गवगव करत नाही. शेका पक्षाचा मतदार आहे तो सुद्धा कुठे हलत नाही, तो सुद्धा शांत असतो, ते काय गवगवात कुठे करत नाही. आणि आपला उंबाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचा जो मतदार आहे तो सुद्धा कुठे हलत नाही. आता आम्ही महाविकास आघाडीमधून लढतो. दोघांची ताकद आहे. जयंतभाई सारखे सोबत आहेत. उबाट्याचे सर्व सोबत राऊत सारखे या विभागातले विभागीय अध्यक्ष आहेत ते सुद्धा सोबत आहेत आणि काँग्रेस तिघे मिळून जी आमची ताकद आहे तर नक्की पारंपरिक जी काँग्रेसचा आणि शेका पक्षाचा बालेकिल्ला आहे तो शाबूत राहील. यंदा मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे. यंदा मतदारसंघात परिवर्तन अटल आहेत आणि होणारच. 7 तारीखला मतदान आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आपले उमेदवार उभे राहिलेले आहेत. काय आवाहन कराल मतदार राजाला? ऐका, पंचायत समितीला आमच्या तिकडे नयना शिलदनकर आहेत. खरं त्यांच्या मिस्टरांचं खूप चांगलं काम आहे आणि तेच नयना शिलदनकर ह्याही अतिशय पारंपरिक ते काम चालू ठेवलेलं आहे आणि त्यासुद्धा आवाजगानातून प्रचंड मताने विजय होतील हे मला नक्की खात्री आहे. हा, आता केम गणातली अनिता संजय शिंदे ही खरा उमेदवार अतिशय स्वाभाविक आहे, सुसंस्कृत आहे आणि शिक्षण BA झालेलं आहे. त्या 2 वेळेला पंचायतीच्या सदस्य आहेत आणि पंचायतीचे उपसरपंच आहेत. त्या रेशनिंग दुकान चालवतात आणि महिला बचत गट चालवतात
आणि अतिशय चांगलं काम करतात. बघा, नक्की तुम्हाला माहित आहे, ज्यावेळेला उमेदवार भेटतात तेव्हा आपण संपूर्ण चौकशी करूनच, म्हणजे कार्यकर्ते, मतदार हे बघूनच आपण त्यांना उमेदवारी दिली जाते असं. आणि त्यात सुद्धा चांगल्या प्रचंड मताने विजय होतील. यंदा काँग्रेसने देखील उच्च शिक्षित चेहऱ्यांना संधी दिली. हो, नक्कीच. आणि काँग्रेसने 2 गोष्टी केलीत. सामान्य माणसांना संधी दिलेली आहे. आमच्या दोन्ही पंचायत समित्या ज्या उमेदवार आहेत त्या काय अशा धनदागड्या नाहीत, एकदम साध्या स्वभावाच्या आणि गरीब आहेत बिचारा. पण नेचर चांगला आहे, होतकोर आहे, संघटनेची आवड आहे, काम करणारे आहेत. एकंदरीत आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषदेची 1 उमेदवारी आणि पंचायत समितीच्या 2 उमेदवारी आमच्या नक्कीच जिंकून येणार असा दावा जिल्हा उपाध्यक्ष सुनील थडे यांनी केलेला आहे. त्यामुळे येत्या 9 तारीखला येथील जनता कोणाला कौल देणार हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट धनंजयसह मी धनश्री रेवडेकर, मेट्रो रायगडसाठी अलिबाग. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.